नमस्कार. आपण आता आहोत सातारा जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी. आणि तुम्ही माझ्या जो मागे बघताय ना, तो जेम्स कनिंगहॅम डफ नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा हा बंगला होता. याच बंगल्यात राहून त्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला, जो सगळ्या जगाला माहिती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आत्ताच्या जर घडीला विचार केला तर हा जो डफचा बंगला म्हणून फेमस आहे, ह्या बंगल्याविषयी बऱ्याच अफवा आहेत. परंतु ह्या गोष्टींना आपण जास्त महत्त्व न देता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमका बंगला काय आहे, कशा पद्धतीनं मराठ्यांचा इतिहास लिहिला आणि कशा पद्धतीनं सातारकरांना या स्कॉटलंडवरून आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्याविषयी जे काही गूढ होतं, जे काही महत्त्व होतं, ते यातून आपण नमूद करूयात, विशद करूयात. 8 जुलै 1789 रोजी स्कॉटलँडमध्ये ग्रँड डफ यांचा जन्म झाला. त्यांना मराठी शाहीचा आद्य इतिहासकार मानले जाते. डफ यांनी मराठा इतिहासावर एक व्यापक असे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यापासून पेशवाईच्या घसरणीपर्यंतचा इतिहास समाविष्ट आहे. डफ यांनी ब्रिटिश प्रशासनात विविध भूमिका बजावल्या, ज्यात सातारा येथे राजकीय प्रतिनिधी पॉलिटिकल एजंट म्हणून काम करणे समाविष्ट आहे. डफ यांनी मराठा समाजावर आणि इतिहासावर महत्त्वपूर्ण असा प्रभाव पाडला. त्यांच्या कार्यामुळे मराठा इतिहास आणि संस्कृती जगासमोर अधिक स्पष्ट झाली. डफ यांनी मराठा इतिहासाचे लेखन करताना काही चुका केल्या, ज्यामुळे मराठा इतिहासकारांनी त्यांच्या पुस्तकावर टीका केली आहे असेही मानले जाते. डफ यांनी ब्रिटिश प्रशासनात काम करताना मराठा समाजावर काही प्रमाणात नकारात्मक प्रभाव पाडला असेही काही अभ्यासकांचे मत आहे. त्यांच्या पुस्तकाने मराठा संस्कृतीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. ग्रँड डफ हा स्कॉटलँडचा रहिवासी आणि पुणे सातारा हा परिसर बराच असा स्कॉटलँडसारखा आहे. दऱ्या, खोरी, जंगले, उंच उंच डोंगर व त्यावरील डोंगरी किल्ले हे त्याला त्याच्या मायभूमीची आठवण करून देत असावेत. पुणे सातारा परिसराचे हवामान स्कॉटलँडसारखे नाही, पण ते समशीतोष्ण आणि सुखद आहे, त्यामुळे तो इथे रमला असावा. एल्फिस्टनने पेशव्यांचे राज्य खालसा केल्यानंतर त्याने एका वर्षातच एक अहवाल गव्हर्नर जनरलला सादर केला व 1821 साली हा अहवाल पुस्तक रूपाने प्रसिद्धही झाला. पेशव्यांच्या अंमलाखालील मुलूक जरी खालसा केला तरी मराठ्यांचे छत्रपती सातारचे महाराज यांना बाजीरावाच्या जरबेतून मुक्त करून साताऱ्याला परत स्थानापन्न केले. ब्रिटिश राजनीतीचा खालसा महाराष्ट्रातील हा पहिला पवित्रा. सातारच्या दरबारी ग्रँटची पॉलिटिकल एजंट म्हणून नेमणूक झाली. ग्रँट हा एल्फिस्टनच्या खास मर्जीतला. ग्रँटला मराठ्यांचा इतिहास, त्याची राज्य पद्धती, ग्रामसंस्था इत्यादी विषयांचा अभ्यास तातडीने करावाच लागला. आणि असा अभ्यास करीत असतानाच मराठ्यांच्या विस्तृत इतिहासाची पार्श्वभूमी त्याच्या मनात तयार झाली. हा इतिहास लिहिण्याचे त्याने मनावर घेतले, तेव्हा त्याला एल्फिस्टनने सर्व तऱ्हेने